सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यावरून मंत्री शिरसाट यांनी व्यक्त केला संताप। मग खातं हवंच कशाला, याबाबत तातडीने मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं केलं स्पष्ट। भाजपसोबत राहून अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत। अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर संजय राऊतांची टीका। पुण्यामध्ये गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट। सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। उड्डाणपूल पाडकामाला विरोध करणाऱ्या प्रभादेवीतील स्थानिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट। योग्य पुनर्वसनाशिवाय घरं रिकामं करू नका, राज ठाकरेंनी दिला पाठिंबा। सदस्यत्व अभियानासाठीच्या बॅनरबाजीतून शिवसेनेनं ठाकरे गटाला डिवचलंय। मैत्री धाग्याची नाही, मैत्री वाघाशी, अशा आशयाचे झळकले बॅनर। भारत सरकारचा पाकिस्तानला पुन्हा दणका। सगळ्या वस्तूंच्या आयात निर्यातीवर बंदी। पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानची मस्ती काही कमी होईना। अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी करून युद्धाला भारताकरता उस्कावण्याचा प्रयत्न। काँग्रेस खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची ठिणगी। 2019 साली झालेल्या सर्जिकल स्ट्राईकवर उपस्थित केले सवाल। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकच्या ISI आणि लष्करानं मदत केल्याचे धागेदोरे समोर। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 20 ओव्हरग्राऊंड वर्कर्सची ओळख। बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेग। NIA लवकरच सीमावर्ती भागात करणार तपास। सीमावर्ती भागातील बोगद्यांचा शोध घेणार असल्याची सूत्रांची माहिती। आळंदीतून वाहणारी इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात। केमिकल मिश्रित पाणी सोडल्यानं नदीवर फेसाचं साम्राज्य। वारकऱ्यांनी व्यक्त केला संताप। आणि बालविवाह रोखण्याकरता प्रशासनाच्या यशस्वी हालचाली। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 29 बालविवाह थांबवण्यात महिला आणि बालकल्याण विभागाला यश।